जेव्हापासून हा आलाय तेव्हापासून बेनिफिट कॉस्मेटिक्सचं दुकान थोडंसं खाली गेलंय, डाग पडलाय, त्याच्यावरनच तुम्ही अंदाज लावू शकता हा किती लॉंग लास्टिंग असेल. फक्त लावताना काय करायचंय, लावल्या लावल्या लगेच ब्लेंड करायचं, नाहीतर तो सुकून जाईल आणि सुकल्यानंतर त्याचा डाग राहतो. तर लगेच अप्लाय केल्या केल्या तुम्हाला ब्लेंड करायचं आहे. वॉटर टिंट अप्लाय करताना आपल्या बोटाला असा डाग सुद्धा राहतो, म्हणजे सेम जसं कुंकू लावल्यानंतर कसं आपल्याला बोटाला असा कुंकवाचा डाग राहतो, तसं सेम त्याचा डाग सुद्धा राहतोय. आणि हेच वॉटर टिंट आहे, ते लावायचं आहे ॲज अ आय शॅडो म्हणून. आणि हेच वॉटर टिंट तुम्ही ओठांना सुद्धा लावू शकता. पण या केसमध्ये माझं काय झालंय, ओठांचा खालचा जो भाग आहे तो बऱ्यापैकी असा बेबी पिंक कलरमध्ये आहे, पण वरचा ओठ जो माझा आहे तो थोडासा राखाडी कलरमध्ये वरचा ओठ आहे. त्यामुळे हे वॉटर टिंट जे आहे ते मला तरी वर्क होणार नाही. त्यासाठी मी लिपस्टिक लावणार आहे. आणि लिपस्टिकसाठी मी घेतलेली आहे ही मार्सची 6 एलिगन्स नावाची शेड, जी खूप छान कलर आहे त्याचा. आणि नेहमीप्रमाणेच जी एक्स्ट्राची जी लिपस्टिक आहे ती छान अशी ब्लेंड करायची आहे. डन. अफोर्डेबल प्राइसमध्ये एक चांगला वॉटर टिंट तुम्हाला जर हवा असेल तर इट्यूड हाऊसपेक्षा वॉटर टिंट कोणताच नाही. मी हा जो शेड चूज केलेला आहे तो आहे 01 स्ट्रॉबेरी. तुम्हाला यातला कोणता जास्त शेड आवडलेला आहे ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा.